मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पावसाळा टिचून सुरू झाला तसा डवऱ्यांनी आपला धंदा बदलला. तिघा चौघांनी छत्र्या रिपेअर करायला सुरुवात केली. मोडक्या तोडक्या छत्र्या, तारा गुतवायच्या भिंगऱ्या, भंगार मालात गावल्यालं जुन्या बाजारातनं आणलेलं दांड, आब्र, ताका, चुका, पक्कड ह्या समद्यासने पोटात घेणारं एक इती एवढं डबडं जुळीत घालून समधी फिरायला लागली. अंगात फाटकं जाकीट, वर पावतर खवल्यालं धोतर, सोगा लोंबणारा पटका नाहीतर कॅस बाहेर ठेवणारी टोपी असा एकेकाचा अवतार. ठक्षा, गुंडानाना, बुवा, परल्या अशी ही फलर. बाबू घसरून आपटल्यानं त्याचं नेटकं पोरगं परल्या आता अशी कामधाम बघायला लागलेलं. प्रत्येकाजवळ एक बऱ्यापैकी छत्री, अशी तशीच 12 घरच्या 12 वस्तू गोळा करून बनवल्याली. छत्री रिपेर असं वरडत चौघबी एकाच गावात घुसली. गल्ली बोळ फिरत निघाली. समदा चिखुल, नसता राडा, पार गाळात लिडबाडलेल्या मरळीगत रस्त्याचा अवतार झाला होता. तोल सावरून चालणं कठीण, त्यात घरातलं खायचं आणि रस्त्यात घाण करून ठेवायची बारक्या पोरासने हाऊस. आपण परक्या गावचं काय बोलणार. ठक्षा म्हणलाच, परला जपून, वाटवलं गणपती चुकवत चाल नाहीतर हुशील आडवा. तात्या तुम्ही सांभाळा, माझी ना कसा काळजी करूसा. आता ह्या पाण्यातनं चालतच चला, कुठं गराड्यानं चढून जातासा. डोळं वाटवर, मनात घसरायचं भ्या, तरी तोंडातनं आवाज निघतोयाच, छत्री रिपेर. एका बाईनं माडीवनं हाक मारलीच, हे छत्रीवाल्या इकडं य. टाकली मोर छत्री. चवड्यावरती बसूनच ठक्षानं खालीवर फिरवली. उघडून बघितली तर उघाडत्या कुठं. कुठं घेतली सा? पुण्याला. काय खरं नसतंय शहरातलं. साड घेतला असत्याली. आठवत नाही. बघ बाबा किती खर्च येईल त्या. महागात पडल बाय. आतल्या दोन्ही भिंगऱ्या गेल्या ती. वरच्या टोपीला चुका मारायला हव्यात. आत एखादी दुसरी तार बदलावी लागल. ह्यो आबरा बी उसावलाय बघा. त्या परास असं कामून करन असा. कसं? नवीनच घ्या की छत्री एखांदी. नवी घ्यायची असती तर तुला र कशाला बोलिवलं असतं. माझं काय करतो की, त्यासाठी तर हिंडतो या चिखलातनं. ₹15 घेईन मावशी. 2 तारा तर लावायच्या आणि त्याला एवढं पैसे व्हैर. जास्त घेऊन काय करायचंय अक्का मला. ₹2 देते की. छे, एका भिंगरीलाच ₹1.5 पडतो. 2 भिंगऱ्यांचंच 3 झालं तर. शिवाय 2 तारा बदलायच्या, चुका ठोकायच्या. आत घालावी लागणारी तार, गुतवायची तार वेगळी असत्या. काय पडतंय अक्का आम्हाला त्यात. तेवढ्यात बुवा छत्री दुरुस्त करणार असं वरडत आला. तशी अक्कानं त्याला हाक मारली. छत्रीवाल्यासने काय र तोटा. हे दाढीवाल्या बघ र एवढी. बुवा छत्री निरखून बघत होता. ध्यान छत्रीवर, पण कान ठक्षा काय म्हणतोय तिकडं लागलं होतं. ठक्षा पुटपुटला. मिरपी हिरपीला पर 15 रुपये सार सांगितलं. परफी मारपाचा आर फैकायला तर फयार नारफाय. आणि जुळी आवरीत उठला तसा बुवा त्या मावशीला म्हणाला, ₹20 घेईन, नव्या वाणी छत्री बनवून देईन. उठ मोड द्या, हीस मागतोया. हिथं काय ताल धरायची आहे वय का बराच काढायचाय. बुवा सटाकला. ठक्षानं 5 रुपयांत काम करून देतो म्हणलं तशी मावशी खुश झाली. कर बाबा, लवकर बनवू तेवढी. ठक्षानं फटाटा छत्री खोलली. दोन्ही भिंगऱ्या काढल्या, डब्यात टाकल्या. मोडल्या भिंगऱ्या हौस पायाजवळ घेतल्या. खरं म्हणजे पहिल्या भिंगऱ्या नव्या कोऱ्या होत्या. खालनं वरनं बारीक तार गुतिवली की मामला संपला. पण ठक्षा तिथंच खाटखूट करत राहिला. सरासरा साऱ्या तारांची तोंड एकजागी करून पांढऱ्या फेक तारनं गुतिवली. पकडीनं भिंगरी भोवतीची तार जाम आवाळली. खालची भिंगरी वर आणि वरची भिंगरी खाली एवढाच काय ते बदल. वरच्या टोकाला असणारी टोपी काढली.
नवीच होती. डबड्यातली रंगीत जुनी टोपी पठ्ठ्यानं वर बसवली. एका चुकत काम भागलं. आब्र्याला 4 टाकं लावलं की 5 रुपये मागायला मोकळा गडी. जाकिटाच्या आतल्या खिशात नोट घालत म्हणला, हक्का काय शेंगा फिंगा असल्या तर दी की ग. नाही बाबा, भाकरी हाय, देऊ का? उपासाची भाकरी काय करतीस? थांब बघती. तिला 5 रुपयाला टोपी घालून तिच्याच शेंगा खाऊन तिथंच फुलफाट टाकून गडी निघाला गारव्याची बिडी फुकत. परल्या एका जागी जुना आब्रा काढून नवा आब्रा टाकत बसला होता. ठक्षा त्यांच्याकडं बघून हसला. पुढं सटाकला. खेड्यातली माणसं काय शहरातल्या माणसावानी सावध नसत्याती. ऋतू पलटल तसा ह्यांच्या कामाला जोर. उन्हाळभर छत्र्या कुठं माळ्यावर नाहीतर सांदाडीला धूळ खात पडणार. आभ्र उंदीर कातारणार. पावसाळा आला की हुडका हुडकी सुरू झाली. तोपर्यंत कसं तरी पोतं पांघरून छत्रीवाल्याची वाट बघत बसायचं. 4 वाजायला सारी गावाबाहेर जमली. बुवा म्हणला, अजून कोणी छत्रीवाला फिराकल्याला दिसत नाही. नाहीतर काय चांगला धंदा झाला आज. परल्या काय गावलं का नाही र तुला? 7-8 रुपयाचा धंदा झाला की. बरं झालं. पोरा काम करणाराला तोटा नाही. शिकल्या सवारलेली पोरं यगडा उपाशी मरत्याली, पर आपण मरणार नाही. कारण जवळ कला हाय आपल्या. तंबाखू हाय का? हाय की र, पर चुना नाही तेवढं. नसू द्या, मला नाही लागत. पाऊस सारखा सुरू. बारीक झिरझिरी. हवत गारठा. नाक कोंडल्यागत होयाची. चौघबी छत्र्या सावरीत चालल्याली. जळणाच्या बिंड्यावाणी काखला छत्रीचा बिंडा. गुंडा नाना म्हणलाच. एका जाग्यावर ह्या 2 छत्र्या इकत घेतल्या. किती गेलं तरी 10-12 रुपये गेला असत्याली की. छे, 5.5 दिलं. ह्यात वरचा माल 40 रुपयाचा निघल. 10-10 रुपयाचं आब्र टाकलं तर 60 रुपये उभं राहतील. बघ प्लॅस्टिक दांडा कसा चकाकतोया. पिवळा आईल पेंट मारला की बघ कसं चकाकतय. धंदा करणाऱ्याचा हाय. नाहीतर त्या सीताराम खटकागत होयाचं. 300चं बोकाड आणायचं आणि कापून 260 करायचं. फुकट रगात आटवून वर 40 आला तोटा समजा. सारीच हसायला लागली. एका माग एक चालली होती. आखूड पांदीची वाट. सगळं आयचाण. त्यात पायात काय घालायची सोयच नाही. बाच बाच पाय रुतायचं. पिचळी धोत्रावरती उडायची. एक हात छत्री धरण्यात गुतल्याला, दुसरा काखचा बिंडा सावरण्यात. त्यातच पाठीवरती झोळी. टाळक्याचं मुंडाचं ढिलं झालेलं. वर्ण वलांडून आबापुरीकडं झुकत्यालं परवाड्याला पूर. लय मोठा पूर. बुवा, हवा आता आली का पंचायत ही? बघायची जरा वाट, नाहीतर साखळी करून घुसायचं त्याच्यामध्ये. तासभर थांबली तरी पाणी काय वसरायचं चिन्हच दिसना. बुवा पाण्याचा अंदाज घेत घेत म्हणला, गुंडा नाना, तेवढा उतार कुठं गावतोय का बघ की र. नाना पळाला खाली. लांब पावतर पाणी पसारल्यालं. भवरा, खळगा, चोळ जिथं नाही अशी जागा गुंडानं हेरली. हातानं साऱ्यासनी बलिवलं. हितनं घुसायचं. जमल का? मी जातो की आधी मोहर एकटा. उतार निघाला तर या तुम्ही. चालेल की, जरा बस बिडी वड. गढूळ पाण्यावनं नजार फिरवीत बिडी फुकत गुंडा नाना बोलला, नदीचा मासा चढणार लय. जाऊया का गळ घेऊन? मग काय तर. तेवढाच 2 तासात काय खेळ होईल तो होईल. ए लेका, खेकडा बघितला का? कसा पुरवठ्यावरती येऊन बसलाय त्यो. धरला नानानं. नांग मोडून टाकला झोळीत. साऱ्यांनी कापडं काढली. छत्रीच्या आब्र्यात बांधून झोळीत घातली. बिंडा पाठीला बांधला. घुसला पहिला गुंडा आत. छाताडा इतकं पाणी. वर डोसक्यावरती झोळीचं गढूळ धरून गेला पल्याड. अंग झाडत म्हणला, या, साखळी करायची गरज नाही. भिजली जुळी तर भिजू द्या. हाय काय त्यात? डोसक्यावरती घ्या गठुड. त्या परल्याला मध्ये घाला. हा, या सावकाश या. परल्या अर घाबरू नगस. पाय रव वाळूत. हा, ए लेका, अरे माग कशाला वळून बघतोयस? अरारारारारारा. परल्याच्या पायाखालची वाळू सराकली तसा परल्या पवनी लागला. गठुळ गेलं व्हावून. लागला बोंबलायला. पाण्यातनं बाहेर याचं की परल्याला वाचवायचं कुणाला काय बी समजना. नाना तिथंच बोंबलायला लागला. 100 एक पावलं पळाला. तिथंच थांबला.
भडव्यांनो पोर गेलं की र दुसऱ्याचं व्हावून, आईला एवढा गोळा झालाय तरी अक्कल नाही. माग वळून बघायची काय गरज होती का त्याला? दारला काय वेग कमी हाय व्हय? हातार कुठं हुडकायचा? फार ती वळण वालांडून नदीकडं झुकला असल त्यो. चला बघून येऊया. समद्यांची कशाला फरफट? या जा की तू आणि गुंडानाना जाऊन. बुवा आणि दोघं गेली बघायला. ठकशा निघाला आबापुरीकडं. तसा बुवा म्हणला, हे ठक्या, बाबून एवढं तरी म्हणावं की पोर मागणं येतया, कारणाईना बॉम्ब न कौगी. दोघं काठाकाठानं बघत निघाली. आधी चिखलात चालून चालून दमल्याली, त्यात गारठा. बुवा तसा म्हाताराच पण मनानं तरुण. गुंडानाना टणक पण उगी शौरीगत तिडतिडा. दोघं बी एकमेकावरती चिडून बोलल्यागत बोलत होती. पिढा नसते आणली तर बरं झालं असतं. केवढ्याला पडला ह्यो धंदा? सारं सामान वाहून गेला असल. सामान जाऊन दे की र, त्यो वाचला मजी बरं. जात पंचायतीचा आपण मेंबर हाय समजा. कारणाशिवाय माणसं आपल्याला जा विचारत्याली. गावाची धुणी धुन एक दिवस मरायचो आपण बघ. जगतोय का मरतोय कुणी बघितलंय? आता परल्या गावायचा तरी कुठं र? गाठल्या असल किसनाबाई त्यानं. चल निघल पाहून. पवाय न याला त्यो काय पुण्याच्या लांबलाय व्हय? चल त्या पिळवाणा पावतर बघून फिरू माघारी. परल्या घावत नाही म्हणल्यावर दोघं बी माघारी फिरली. भराट्यावरती काय न बोलता पहिली वाट जवळ करायला लागली. सताड गचक खाऊन परल्या धारला लागला. एकदा भवऱ्यात घावला. गुरु गुरु फिरत गेला आणि तसाच मोहर धामणी गत वर निघाला. साऱ्या नाकातोंडात पाणी. बोंबलायला तरी येतय व्हय? पेशल चहावाणी तांबडं ढॉन पाणी. गदाळ घाण घेऊन वाहणार, माणसाला भयचकित करणार. गडी नदीच्या पाण्यात जाऊन मिसळला तसा त्याच्या जीवात जीव आला. लांब लचक शांत पाणी पसारल्यालं. नाही म्हणलं तरी जात डवऱ्याची. रातचं इरीचं जाळं घेऊन नदीला मासं धरणारी. गळ्या इतक्या पाण्यातनं तरंगत जाणारी. परल्या मोठ्यानं जय काळ भैरव म्हणला आणि मोठ्यानं हात मारायला लागला. तो काठाला लागला तवा पार गारठून गेला होता. छाताड धपापत होत. लव्हाराचा भाता खालीवर व्हावा तसा हालत होत. अर्धा तास तो तसाच बसून राहिला. मग उठला. अजून बी झोक जात होत. कापडं काढली, पिळली, झटकून घातली. खिशात हात घातला. 5ची एक नोट, 2च्या 4 नोटा घावल्या. घड्या उलगडून व्यवस्थित केल्या. झोळी वाहून गेली होती. बिंड्याचा तर पत्ताच नव्हता. पैसे खिशात असल्यामुळं तसंच राहिलं होतं. तो वाट कापत कापत ठेसनाच्या रोखानं निघाला. वाटत रद्दी ऐकणारा शंकर्या भेटला. हातात पिशवी, पिशवीत पोतं. फाटका लेंगा 17 ठिकाणी तुडून घातल्याला. अंगात खाकी कोट. ठेसनावरती पोर्टर घालतात अगदीच तसा. ल्याका परल्या हिकडं र कुणीकडं तू आलायस आणि भिजलायस कसा? अरे वाईट लागला आजचा दिवस. परल्यानं सगळी होलपट सांगितली. पैसे न ठेवल्याला खिसा उलटा करत म्हणला, समद गेलं बघ. छत्र्याच्या सामानासकट जुळी बी गेली. पैसे सदऱ्याच्या खिशात होतत. गेलं त बहिरुबाची किरपा तो जीव वाचला. किती गारहाटलायस? चल चा पाजतो तुला. तुझ्या रूपानं भैरवनाथच भेटला म्हणायचा. परलाद, आज माझा धंदा बेत झालाय बघ. लेका जवळ तर रद्दी नाही आणि कसा र धंदा झाला म्हणतोय आज? सांगतो चल तरी हाटीलात. दोघांनी शेवचिवडा खाल्ला. पेशल चहा मारला. शंकर्यानं बिल भागवलं. सिगारेट फुकणार का? नक. अरे घे र. आपण तरी जीवाची ममई कवा करायची? ह्यो परलाद, एक पोतर रद्दी मिळवली बघाच. सकाळी 7ला बाहेर पडलो होतो. आता दिवस मावळायला आलाय का नाही? 45 रुपयांचा चांगला धंदा झाला. एवढा? वय तर 15 रुपयांची रद्दी घेतली 8 किलो. तिचं केलं 60 रुपया. एवढा दर रद्दीला? आता कमालच झाली तुझी. दंडाचा असा हिसका तागड्याला गुपचूप हाणायचा की 10 किलो रद्दीची 2च किलो भरायला पाहिजे. ती तर टॅक्ट आहे धंद्याची. रुपयानं रद्दी मागायची म्हणजे 1.25 रुपया पावतर तयार होतय. आपण कायच्या अडीचला. पेपराशिवाय रद्दी घ्यायची नाही. वह्या पुस्तकं 4-4 आणायची. त्यात आज रहमतपूरचा बाजार. नेमकी सगळी रद्दी खपली. आता कवार पोचायचो चालत कशाला जायचं? रुपया तर तिकीट. आता हाय 7ला गाडी.
थेट आबापुरी. मजा आहे तुमची. मी आता बापाला र कसा तोंड दाखवू. काय काळजी करू नगस, जीव वाचला हेच नशीब. उद्यापासनं चल माझ्यावर रद्दीला. काय भांडवल लागत नाही. रद्दी प्लॅस्टिक मिळेल ती घ्यायचं. सकाळी घ्यायचं आणि दुपारी ऐकायचं. झटकी पडदांदा. बघू बघू. दोघं बी इष्टीनं गावात उतारली. तवा काळोख पडला होता. पावसाची भुरभुर कवाच थांबली होती. गारटा होता. नाही असं नाही, पर बापाच्या भ्यानच परल्या जास्त गारहाटला होता. बाबू उभाच होता. परल्यावरती खेकासला. बडव्या किती र टाइम. तुझ्या बरोबरची माणसं घरी येऊन जेवली तर आताशी येतोयस वय. मोकळा कुठं उतारतोयस. सामान जुळी कुठं आहे तुझी. म्हणजे तुम्हासनी बुवांनी गुंडानानं काय सांगितलं नाही. नाही का काय झालं. तुवाला र कसा आहेस. शंकर्या मध्ये पडला. सारं खुलवून सांगितलं. तेवढ्यात गुंडानाना आलाच. परल्याचा बाप खेकासला. ल्याका माझं पोर वाहून गेलं तरी बडव्यांनू सांगितलं नाहीस आम्हाला. एवढं र कसं र रानडुकरावाने बिनकाळजाचा हायसा, बिनघुरे आयसा. माझा ऐका तुम्ही. काय बोलू नगेस. त्या बुवाला आणि तुला वळकून हाय मी चांगला. आय घाल्यानं तुम्हीच दोघांनी पोराला ढकलला असल माझ्या. नाही आबा, ते कशाला ढकलत्याली. तू गप्प बस. हितलं राजकारण नाही कळायचं तुला. तरी बरं मी जात पंचायतीत हाय. नाहीतर टकुऱ्याला कॅश ठेवला नसता ह्यांनी. पण आबा, बाद झाला शाणपणा. चला, 50 रुपयाचं सामान घालवून आलायसा. चला, जीव वाचला ह्यात सारं आलं म्हणायचं. कोण काय बोलतय तिरपागड्या बाबू पुढं. इष्टी गेली. माणसं पांगली. अंधार वाढला. चिडीत चूप झालं. डोंगराकडनं गार वारा एक निबार चिपळी घेऊन आला आणि भैरवनाथाच्या देवळाला अंग घासून सरळ खाली अंगापुराकडं गेला. भिजत जाणारा काळोख आणखीनच दाट झाला.